हॅलो हॅलो, अरे पळाली मांजर. हॅलो, ऍक्च्युली मी हा व्हिडिओ बनवायचा खूप दिवसांपासून ठरवलाय. म्हणजे मला कोलकात्याहून येऊन 3 आठवडे झाले असतील, जवळपास 1 महिना. पण मी प्रोकॅस्टिनेट करत होती आणि आज मी घरात एकटी आहे म्हणून मी ठरवलं होतं की आज मी व्हिडिओ शूट करणारच काहीही झालं तरी. पण दिवसभर प्रोकॅस्टिनेट केला आणि आता सनलाईट काहीच नाही आहे, माझ्याकडे लाइटिंगचे इक्विपमेंट्स पण नाही आहे. तिने मी संध्याकाळी म्हणजे रात्री 9:30 वाजलेत आता आणि मी तेव्हा शूट करते. आणि मी हा पसारा शोधून शोधून काढला कारण की मम्मीने सगळं कपाटात लावून दिलं होतं आणि मला सापडतच नव्हतं. आता त्याच्यात माझा 1 तास गेलाच असेल जवळपास. आणि मी बाहेरून आल्या आल्या बसले कारण की मी नंतर कपडे बदलले की मी काहीच नाही करणार, मला माहितीये. तर हिअर इज माय कोलकाता हॉल. तसं मी ठरवलं होतं की पहिला मोठा लॉंग व्हिडिओ माझे 100 सबस्क्रायबर झाल्यावरतीच काढेन. बट माझं चॅनल माझी मर्जी. तो लेट्स गो. मी फक्त 1 सेकंड तिरपं झालं पडलं असतं. ओके, मी फक्त माझीच शॉपिंग दाखवते कारण की मला माझ्या दीदीची, आई आणि बाबांची तिघांच्या वस्तू कुठे आहेत मला माहितीच नाही. म्हणजे मला शोधायला लागेल खूप आणि मला आलाय कंटाळा. तर फर्स्ट चप्पल. खूपच सुंदर आहे. म्हणजे हा चप्पल मला 400 रुपयाला मिळाली आहे. ही चप्पल खूपच छान आहे. म्हणजे मी असं कधी घालू शकते आणि मला असं जास्त हे पण नाही आवडत. एकदम ग्रिप पण चांगली आहे आणि साईडने पण छान आहे. नाईस. दुसरे हिल्स. मला कोणी हे म्हणजे घेऊन त्यांनी मम्मी पप्पानेच दिले, पण मला आधी म्हणत होते नाही तू इतक्या उंच हिल्स मध्ये कुठे जाणार आहेस का आणि पाय लचकला तर. पण शेवटी मी आणलेच म्हणून. आहेत, दोघं आहेत. जर का तुम्हाला इतका विचार म्हणजे जर का कोणाला इतका विचार पडला असेल की मी इतके फुटवेअर का घेतले, तर मला आयर्लंडला जायचंय आणि ही माझी सगळी तिथलीच शॉपिंग आहे. तर माझ्या 3 गोष्टी झाल्या आहेत. एक तर हिल्स, शू आणि नॉर्मल एव्हरीडे चप्पल आय गेस. आणि अजून एक आहे. ओहो वेट आहे, चप्पल अजून एक आहे. फॉर माय प्रेझेंटेशन अँड ऑल. जॉबला जाणार मी तिथे किंवा असं सगळं. आणि हे एकदम छान दुकान होतं. म्हणजे त्या दुकानात गेल्यावर तर मी कावरी बावरीच झाली. एवढ्या चपला आणि एवढी गर्दी, म्हणजे पूर्ण मार्केटची गर्दीच एका दुकानात होती. कधी कोलकात्याला व्हिजिट केला तर नक्की ह्या श्री लेदर्स कोलकात्यामध्ये जा. एकदम झक्कास चप्पल आहेत आणि कपडा पण चांगला आहे. आणि मग मी तिथूनच ही एक बॅग घेतली. खूपच सुंदर आहे. आणि प्राइस गेस करा. अच्छा मी सांगतेच. 150 रुपये. 150. आणि किती क्लासी आणि किती स्टायलिश आहे. कॉलेजला हीच घेऊन जाईल ज्या दिवशी लॅपटॉप घ्यायचा नसेल. म्हणजे आता ओरिएंटेशन वगैरे सुरू झालं की माझी हीच बॅग घेऊन जाईन मी. खूपच सुंदर आहे, खूप जास्त मला खूपच आवडली आहे. आणि अजून एक बॅग घेतली. आता फ्लाईट मध्ये वगैरे पासपोर्ट ठेवायला लागेल ना. मी पहिल्यांदाच जाते इंटरनॅशनल ट्रिपला, तर मग जरा जास्तच तयारी. पण मला खूपच आवडली ही बॅग. आणि अजून सामान अजून. अच्छा, तिथे ना आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो आणि मला ह्या इतक्या दिसतात, इतक्या सुंदर बांगड्या, इतक्या सुंदर. 200ला पडल्यात बहुतेक, आठवत नाही. पण मग किती सुंदर बांगड्या आहेत ह्या. मी घालून दाखवते. अरे दिसल्या सुंदर आहेत ना. खूपच मला खूप आवडल्यात. कितीला बोलली ती? 250 आय गेस, आठवत नाही मला. आणि अजून सामान आहे.
छोटं छोटं सामान आहे ना आता. आणि ओ ओ पडत होता फोन. कुठे गेले? आणि ह्या इयरिंग्स खूपच सुंदर आहे. मी एक घालून दाखवते. जरा हेवी आहे पण मग असं कधीतरी एकदमच हे ना सुंदर दिसतात ना, मला खूप आवडलं होत्या. आणि अजून एक इयरिंग आहे काश्मीरी. मम्मी बोलत होती हे काय एवढं लांब, किती घाण दिसेल, पण मग मी ती पुढे निघून गेली आणि मग मी आणलं हे. मला मग हे एडिट करताना खूप प्रॉब्लेम होतो. मी असं मध्येच काही पण म्हणते गाणं, ते पण रॉंग वर्ड्स, रॉंग लिरिक्स, रॉंग ग्रामर. वाव नाईस. तुम्हाला माहिती मी याच्या आधी ना 2-3 असे लॉंग व्हिडिओ शूट केले होते, पण मला एडिट करायचा इतका भयंकर कंटाळा म्हणण्यापेक्षा कोणी बघणारच नाहीये तर मग कशाला मी करायचं एवढी मेहनत. म्हणून मी एडिट न करताच डिलीट करून दिले. पण आता मी ठरवलंय की बघू आता, एडिट तर करेन मी. मग व्ह्यूज यायचे असतील तर येतील, नाही तर नाही येणार. पण मग एडिट तर हाऊस देईल मी करून आता ह्या वेळेस नक्की. पक्का प्रॉमिस टू माय सेल्फ. हा जे मी तुमची शपथ. हा प्रॉमिस टू माय सेल्फ म्हटलं की मी मोडणारच. अजून आहे. ह्या बांगड्या माझ्या आधीच्याच आहे, पण मग आता ह्या चुकून ठेवल्या गेल्या. मला हे सगळं काढायचा जरा कंटाळाच येतोय 2 गोष्टींमुळे. एक तर हे मला परत पॅक पण करायला लागेल आणि माझी बिलकुल इच्छा नाही काढून पॅक करायचं, म्हणून मी असेच दाखवते. हे बिया सीड्स वगैरे आहेत ना, त्यांना रेझिन लावून केलंय. आणि हे कानातले भयंकर सुंदर दिसत होते. मी एक दिवशी घातले होते तिथे, कारण की मी नवीन गोष्टी घेतल्या घालूनच बघते. आणि हे सेकंड असं वुडनचं आहे. हे पण सुंदर आहे, खूपच छान दिसतंय. फक्त मला प्रॉब्लेम असा वाटतोय याच्यात, हा काळा दोर आहे ना, त्याच्यामुळे थोडस मला मंगळसूत्र सारखंच दिसतंय ते. हो, मला एक कानातलं सापडलं. हे माझेच आहे, दुसरं कुठे गेलं काय माहिती. मिशोवरून ऑर्डर केलेले, सुंदर आहेत ना. आणि हे तिसरे कानातले, हे पण वुडनचेच आहे आणि हे पण खूप सुंदर आहेत, खूपच जास्त. ओके बाय, सी यू इन द नेक्स्ट वीडियो. और हाँ, सब्सक्राइब कर लेना क्यूटीज प्लीज. क्लॉक इट. अच्छा ओके, सॉरी. बाय. जास्त झालं. ओके बाय. सब्सक्राइब कर देना मिर्चीज.